श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. हॅलो. पाठीमागचा भाग केला तयार. चला मग सुरू करूया. काल आपण पाठीमागच्या भागाला डाचाला शिलाई दिली, कमरेच्या भागाला पट्टी लावली. आता आपल्याला गळ्याला पट्टी लावायची बाकी आहे, तर ती पट्टी लावून घेऊया गळ्याची. खूप छान माप सांगितले तुम्ही. थँक्यू. युट्यूब व्हिडिओज बघून शिवले पण. हो, फोटो तुम्हीच पाठवलात ना मला व्हॉट्सअपवर. आरुषीताई. ठीक आहे, चला आता आपण गळ्याला पट्टी लावायची आहे, तर त्यासाठी आपण पट्ट्या कट करून घेऊया. ओके, ठीक आहे. छान शिवलात, छान बघितले मी, छान आहे. गळ्याला पट्टी लावण्यासाठी आपल्याला क्रॉस कपड्याच्या पट्ट्या लागतात.
क्रॉस कपड्याच्या हा सरळ आहे, हा पण सरळ आहे. आणि आपण थोडंही क्रॉस इकडे एक आणि इकडे एक हात लावून असं ओढलं की अशी घडी उभा राहते. जसं की आता उभा राहिलेली घडी आहे तसं. म्हणजे आपल्याला क्रॉस कपड्याची पट्टी कट करायची आहे, तर त्यासाठी स्केल अशी क्रॉस ठेवायची आणि रेष ओढूनच कट करायचं. रेषा ओढून कट करून घ्या, पट्ट्या व्यवस्थित कट होतात. तर ही जी पट्टी आहे ना, ही पट्टी आपल्याला 1.5 इंचाची घ्यायची आहे. 1.5. 1.5. आणि जसे आपण आता रेषा ओढल्यात त्यानुसारच आपण इथे पट्टी कट करून घेऊया, रेषेवरूनच. क्रॉस कपड्याची घ्यायची आहे, सरळ कपड्याची पट्टी व्यवस्थित लागत नाही. गळापट्टी दुसऱ्या कपड्याची लावू शकता ना. तर या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. लागलीच तर आणखी एक पट्टी मी कट करून घेईन. या पट्ट्या जोडायच्या आहेत. आता या पट्टीला जोडण्यासाठी आपल्याला टोक पाहिजेत. या पण साईडने टोक पाहिजे, या पण साईडने टोक पाहिजे. तर इथे बघा ही अशी टोकं आहेत. ही अशी टोकं पाहिजेत दोन्ही साईडने. आणि जास्त जर टोक असेल हे असं, तर एवढं टोक नको आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला कमी टोक पाहिजे, तर आपल्याला थोडस असं कट करून घ्यावं लागेल. रुंदी पण जास्त होती आणि टोक पण जास्त आहे, तर असं नॉर्मल टोक आपल्याला पाहिजे. जास्त पण टोक नको आणि कमी पण नको, हे सुद्धा थोडस जास्त आहे. हे पण आपण असं कट करून घेऊ. या पद्धतीने टोक पाहिजेत. आणि पट्टीची सरळ बाजू आहे. आता दुसरी पट्टी याच्यावरती ठेवायचं आहे, तर एक टोक या साईडने तर दुसरं टोक दुसऱ्या साईडने, म्हणजे विरुद्ध साईडने अशी टोक पाहिजेत, हे असे. आणि हे ठेवायचे आहेत एकमेकांवरती, इथे अशी. एक टोक तिकडे गेला आणि एक टोक इकडे आलेला आहे. आणि आता आपल्याला शिलाई द्यायचंय. इथे छोटे छोटे कोणी दिसतात दोन्ही साईडने, या कोणा बरोबर आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. इथे एक छोटासा कोना आहे आणि इथे एक कोना आहे. या कोना बरोबर आपल्याला अशी सरळ एक शिलाई देऊन घ्यायची आहे, ही अशी. सुरुवातीला लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं. शिलाई देऊन घेते. लॉक करायचंय आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं. आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा, असा 1/2 इंच ठेवायचा आणि बाकीचा कट करून टाकायचा.
या पद्धतीने आपली पट्टी जोडली जाते, एकदम सरळ पट्टी जोडली पाहिजे अशी. क्रॉस कपड्याची काबरपट्टी आपण कट केली आणि असं टोक काबर ठेवून जोडली. आता हे माहिती आहे का? ज्या वेळेस आपण पट्टी भागलच्या गळ्याला किंवा समोरच्या गळ्याला लावतो, त्यावेळेस आपल्याला असं फोल्ड करून लावायची असते. आता बघा, हा जोड एका साईडने ठेवलेला आहे. आता मी जोड एका साईडने आहे आणि आपल्याला असं फोल्ड करून शिलाई द्यावी लागते. त्यावेळेस हे असं क्रॉस असतं. मग आपण फोल्ड करून शिलाई दिलं की एक भाग इकडे येणार आणि एक इकडे जाणार, म्हणजे दोन्ही टोक जे आहेत जोड, ते दोन्ही एकमेकांवरती नाहीत पडत. हे पाहायचं, एक इकडे येणार आणि एक तिकडे जाणार. त्यामुळे आपली पट्टी जाड होणार नाही त्या ठिकाणी. आणि आपल्याला शिलाई त्यावेळेस काय करावं लागतं, असं दोन्ही साईडने यांना नखाने प्रेस करून असं घ्यायचं असतं. दोन्ही साईडने, एका साईडने नुसतं घ्यायचं आणि असं फोल्ड करून शिलाई द्यायची असते. त्यामुळे आपली पट्टी एकाच ठिकाणी जाड होत नाही. त्यामुळे असं क्रॉस कपड्याची पट्टी पाहिजे आपल्याला, एक इकडे जातं आणि एक इकडे येतं थोडस असं. आता एवढी पट्टी आहे ना, ही गळ्याला पुरते का बघते मी अगोदर. पाठीमागायचा भाग घेऊया. आणि असं बघायचं आपल्याला. तर ही पट्टी पुरते, पुरून उरत आहे, बस झाली एवढीच पट्टी. जर आपल्याला कमी पडलीच तर आपण पट्टी आणखी कट करून जोडून घेऊ शकतो. तर आता या पट्टीची वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे. हा जोड नखाने प्रेस करायचा दोन्ही साईडने आणि या पट्टीला आपण उलट्या साईडने 1/2 इंच दुमडून घेऊया. एका साईडने दुमडायचंय, कोणत्या एका साईडने दुमडा तुम्ही. 1/2 इंच दुमडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. आणि सोबत कोणी शिवू नका, कारण तुमचं लक्ष इकडे लागणार नाही. तुम्ही तुमच्या शिवण्यामध्ये राहाल व्यस्त आणि मी काय सांगते ते तुम्ही मिस करताल. त्यामुळे कोणी शिवू नका. नंतर आहे तुम्हाला वेळ शिवण्यासाठी, नंतर शिवू शकता रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून. या पद्धतीने आपली पट्टी तयार आहे. आता ही पट्टी आपण गळ्याला लावून घेऊया. हा पाठीमागचा भाग, वरच्या साईडने सरळच बाजू आहे. सरळ साईडनेच आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे. सरळ बाजू दोन्हीची समोरासमोर आली पाहिजे, म्हणजे या पट्टीची वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे. आपण फोल्ड करून शिलाई दिलेली आहे ना, ती उलटी बाजू आहे आणि खालून सरळ, याची पण सरळ. या पद्धतीने ठेवायचे आणि शिलाई द्यायचं आहे आपल्याला. किती द्यायचंय? 1/2 इंचावर. कशी द्यायची? टंचांचा एक पाय पकडून आपल्याला शिलाई द्यायची आहे. देऊया शिलाई. सावकाश शिलाई द्यायचं, टंचांचा एक पाय पकडून बरोबर. वाकडी तिकडी शिलाई जाऊ द्यायचं नाही, एकदम सरळ शिलाई आली पाहिजे. हे बघा, अशी एकदम सरळ टिपीव द्यायची आहे. आणि या साईडने 1/2 इंच कपडा आहे, म्हणजे टंचनचा पाय एकाही साईडने आहे इकडे. आता इथं आपल्याला कोण्यापाशी एक चुनी देऊन घ्यायची आहे या ठिकाणी. आता बघा इथे कशी चुनी द्यायची आहे. वरून आलेली पट्टी ही अशीच ठेवायची. आता लक्ष द्या इकडे सर्वांनी. तर वरून आलेली पट्टी अशीच ठेवायची आहे आणि हातामध्ये आपल्याला इथं बरोबर असं पकडायचंय, वरची अशीच, आणि इथं आलं की असं पकडायचं या कोण्याबरोबर. आणि ही जास्त जी पट्टी आहे ना, ही आपल्याला अशी खाली तिकडे ढकलायची आहे, ही अशी.
वरची पट्टी बरोबर इथं कोण्या बरोबर अशीच पाहिजे. फक्त आपण काय केलं, की एक्स्ट्रा जी होती पट्टी ती अशी खाली ढकलली इकडे. परत एकदा बघा, वरून आलेली पट्टी बरोबरच आहे इथं. या टोका बरोबर मी इथं काय करणार, ही पट्टी दोन बोटाच्या आतमध्ये अशी पकडणार. पकडली, कुठं पकडली, या कोण्या बरोबर अशी पकडायची आणि इकडचा पट्टीचा भाग तो आपल्याला खाली ढकलायचा आहे. कुठे? हा इकडे मध्ये वरती. वाटलं तर सुई वगैरे घेऊन असं ढकला तुम्ही. आणि आता शिलाई कंटिन्यू करायची. समजलं? आता गळ्याच्या टोकाच्या खाली थोडस पाव इंच यायचंय. स्टॉप. मग आता सुई आतमध्ये ठेवायचंय. कपड्याच्या आतमध्ये सुई आहे, मग दाब उचलायचा आहे आणि हा कपडा फिरवून घ्यायचा आहे. पट्टी फिरवली नाही, आणखी कपडा फिरवायचा आहे. आता पट्टीला पण फिरवून घ्यायचं आहे. पट्टी फिरवते वेळेस इथे चुन्या पडतात टंचन खाली. तर त्यासाठी तुम्ही सुईचा यूज करा. सुईने येणाऱ्या चुन्या आपल्याला इकडे सरकवायच्या आहेत. हे पहा असं. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष करताल ना त्यावेळेस समजेल. चुन्या ज्या आहेत त्या आपल्याला शिलाईमध्ये येऊ द्यायच्या नाहीत. तर इथे एक आपला कोणा आहे. कोण्यापाशी आलं की इथं बरोबर आपल्याला दोन बोटाच्या आतमध्ये पकडायचे कपडा आणि दुसरी पट्टी म्हणजे ही जी पट्टी आहे इकडे ती आतमध्ये ढकलायचे. ढकलायचे म्हणजे किती ढकलायचे? पाव इंच किंवा थोडीशी जास्त, पाव इंचापेक्षा. आणि शिलाई द्यायची. गळ्याच्या थोडेसे पुढे पाव इंच आले की स्टॉप करायचं. सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा असा फिरवून घ्यायचा. आणि आता पट्टी फिरवायची. पट्टी फिरवते वेळेस सुईचा यूज करा आणि पट्टीला पण सुईच्या हाताने सुईने असं फिरवून घ्या. आपला हात टंचन खाली जातो का? इथं जातो का बोट आपलं टंचन खाली? नाही जाणार. आणि बोट जर खाली गेलं ना, आपलं जर मशीनचा चाक फिरला तर आपलं बोट सुईच्या आतमध्ये अडकेल का नाही? सुई आरपार निघेल. त्यामुळे हाताने नाही करायचं इथं, पूर्ण टेन्शन मध्ये सुईचा उपयोग करा. किंवा पेन वगैरे असं काही असेल तर त्याने सुद्धा इकडे तिकडे आपण करू शकतो. हे पहा, पेन सुद्धा जातो आतमध्ये. किंवा पेनाचं टोक, बंद असलेली पेनाचं टोक घ्यायचं आणि असं आतमध्ये ढकलायचं. आणि काही करू नका तिथे टंचन खाली. आणि एखाद्या वेळेस आपल्या चुकून जर पाय पॅन्डल वरती पडला, एक्सलेटर वरती पडला तर मशीन चालते आणि आपलं बोट मग सुई खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण खाली आपल्याला बोट जाऊ द्यायचं नाही. शिलाई कंटिन्यू करायची आता पाव इंचावर. एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकायची. आता आपल्याला कट द्यायचे आहेत छोटे छोटे. सरळ भागावरती कट नाही दिले तरी चालतात, परंतु या कोण्यापाशी मात्र आपल्याला व्यवस्थित असा कट देऊन घ्यायचा आहे. छोटासा कट द्यायचा शिलाईच्या अर्ध्यापर्यंत. कट, हे पहा असे कट, याला कट म्हणतात. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत. हे असे. कात्रीच्या शेंड्याने देता आले द्या किंवा सेंटर होऊन देऊन घ्या. कोणाकोणाची कातर शेंड्याला चालत नाही, मग त्यांनी असं मध्ये हे करून करायचं, कट द्यायचे असे. ज्युपिटरची कातर आणा, खूप छान चालते. याचं टोक सुद्धा मस्त चालतं या कात्रीचं. त्यानंतर पुढे आता या पट्टीला दाब शिलाई द्या किंवा डायरेक्ट तुम्ही अशी पलटी खालच्या साईडने फोल्ड करून घेऊ शकता. डायरेक्ट अशी फोल्ड करायची किंवा दाब शिलाई द्या अगोदर. पट्टी सरळ करा
आता ही पट्टी अशी होती, तिला सरळ करायची आणि हा शिलाईचा कपडा पट्टी खाली गेला पाहिजे. तिला असं ठेवायचंय आणि नखाने प्रेस करायचं आणि दाब शिलाई आपल्याला कुठून द्यायचंय, या पट्टीवरून. आता जी शिलाई दिलेली आहे त्याला असं चिटकून दाब शिलाई देऊन घ्यायचं. देऊया दाब शिलाई. तर कोण्यापाशी व्यवस्थित इथं फोल्ड केलेला कपडा वगैरे व्यवस्थित करायचा आणि शिलाई द्यायची. ज्या ज्या ठिकाणी कोण असतात त्या त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायचं असतं, टंचान उचलायचं, फिरवून घ्यायचं, मग टंचान खाली ठेवून शिलाई कंटिन्यू करायची. टॉप झालाय का चालू आहे? आवाज येतोय, दिसतोय? चालू आहे का? नेट प्रॉब्लेम असेल त्यांचा बहुतेक. तर आपण दाब शिलाई दिली. आता दाब शिलाई दिल्यानंतर ही पट्टी आपण जिथून लावलेली आहे तिथून या पट्टीला आपण खालच्या साईडने असं दुमडून घेऊया आणि वरच्या बाजूने एक आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. कडेने, जास्त कडेने नाही द्यायची, इथं मधून द्या शिलाई. चालतं, 1.5 इंचाच्या अंतराने. कोण्यापाशी व्यवस्थित कपडा आतमध्ये ढकलायचा आहे आणि बोटाने एका गच्च पकडायचं इथं असं. आता कपडा बाहेर निघण्याची शक्यता असते, इथं ढकला असं बोटाने आणि इथं पकडून ठेवा असं, जोपर्यंत शिलाई येत नाही तोपर्यंत. आली, स्टॉप झाले. मग आता सोडायचं, मग फिरून घ्यायचं सुई आतमध्ये ठेवून आणि शिलाई कंटिन्यू करायची. परत इथे एक कोणा आहे त्या ठिकाणी पण कपडा व्यवस्थित आतमध्ये ढकलायचा. आणि शिलाई कंटिन्यू करायची. या पद्धतीने आपला गळा तयार आहे, म्हणजे हा पाठीमागाचा पूर्ण भाग तयार आहे. याला प्रेस करा, शेवटी करायची प्रेस. ब्लाऊज तयार झाले की एक वेळेस प्रेस करूनच घ्यायचं. आता सदा गळा फाकल्यासारखा वाटेल तुम्हाला ज्यावेळेस आपण अंगात ब्लाऊज घालू ना, व्यवस्थित दिसतो. कोणापाशी व्यवस्थित कपडा आतमध्ये घालायचा आहे आणि नंतर आपल्याला या पट्टीला हात शिलाई करायची असते आणि ही जी आता शिलाई दिलेली आहे ती शिलाई उकलून टाकायची. हात शिलाई करून, हात शिलाई करून घ्यावी लागते गळ्याला, किंवा अशी जरी शिलाई ठेवली, हात शिलाई नाही केली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. इथं आपला पाठीमागचा भाग कम्प्लीट झालेला आहे. तर आता आपण समोरचा भाग तयार करायला घेऊयात. हे बाजूला ठेवते.
हा आहे आपला समोरील भाग. ही मार्किंग आपल्याला उलट्या साईडने घालायची आहे, म्हणजे खालच्या बाजूने. हे असं गळा बरोबर ठेवायचा असा. आणि आता आपल्याला शिलाई द्यायची आहे. उलट्या साईडने शिलाई द्यायची. ही सरळ बाजू आहे, उलट्या साईडने करायचं. आणि या पॉइंट बरोबर आपल्याला असं पकडायचं आहे. आणि डाचाला शिलाई देऊन घ्यायचं. पहिल्या डाचाला शिलाई द्यायचं अगोदर. आपण दोन्ही भागांच्या डाचांना शिलाई देणार आहोत. एक साथ दोन्ही भागांना शिलाई द्यायचं आहे. आता या डाचाला अगोदर आपण शिलाई देऊया. लॉक करायचं सुरुवातीला या पॉइंट पर्यंत. बोट इथं ठेवायचं. आपल्याला शिलाई इथे पर्यंत द्यायचं आहे म्हणून बोट इथं ठेवायचं. लॉक करायचं. आणि एक वेळ शिलाई जवळ आली की मग बोट काढायचं आणि लॉक करायचं. आता हा दोरा नाही कट करायचा, लगेच पुढे ढकलायचा हा भाग. आणि दुसरा भाग घ्यायचा. त्याच्या पण उलट्या साईडने करायचं आणि त्याच्याही पहिल्या डाचाला शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे एकेका भागाला शिलाई देत बसायचं नाही. आपण जर एकेका भागाला शिलाई देत बसलो तर आपला मशीनचा दोरा हे तुटतो, मशीन दोरा तोडते छोट्या छोट्या शिलाई दिल्यानंतर पटपट. मग या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं. आता पहिली जी शिलाई दिलेली आहे तिथला दोरा कट करून घेते. आणि टंचन पसला दोरा नाही कट करायचा, पूर्ण याचे चार डाच होईपर्यंत हे पुढच्या साईडने ढकलायचं. याच्या दुसऱ्या डाचाला शिलाई देऊन घेते हुकपट्टीकडच्या 5 इंच. इथे 5 इंच आणि इकडे इकडे उतरत उतरत यायचं आहे. कुठं आहे पॉइंट आपला? या ठिकाणी आहे. या पॉइंट पर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे. त्याला पुढे करू आणि या डाचाला शिलाई देऊन घेऊया. पुढचा भाग घ्यायचा, याला पुढे ढकलायचं. आणि हा मुंढ्याकडच्या डाचाला शिलाई देऊन घेऊया. 5 इंच द्यायची शिलाई, उतरत्या क्रमाने शिलाई द्यायची. फास्ट मध्ये होतात आणि आपली मशीन दोरा पण तोडत नाही. आता फक्त आपले 3 डाच झालेले आहेत. ते टक्स असं सुद्धा तयार होतं. आपल्या टक्स मनावर आहेत किती घ्यायचे आहेत ते. 3 टक्स तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता, किंवा साईडचे हे 3 घेऊ शकता, किंवा असे 3 घेऊ शकता. कोणाला तर 3 टक्स पाहिजे होतं, या पद्धतीने देऊ शकता तुम्ही. हा 3 टक्स जरी केला तरी पफ यायचा तेवढाच येणार आहे. याच्या बाहेरच्या डाचाला शिलाई देऊन घेते. सॉरी, एक राहिलं तर मी अगोदरच कट केले बोलण्याच्या ह्याच्या. याला पण तिथे शिलाई. याचे चार डाच कंटिन्यू झाले की मगच दोरा तोडून घ्यायचं, कट करायचं असतो. बघा ब्लाऊजला पफ कसा आला, एकदम मस्त असा पफ येतो. आपण उंची आणि रुंदी मध्ये वाढवलेलं आहे त्यामुळे. 4 डाच छान. 1 2 3 आणि 4 असा पफ येणार मस्त पैकी. आणि हा डाच जास्त चेस्ट वरती येऊ द्यायचा नाही. काही काही जणांचा पूर्ण वरपर्यंत तो नाही.
बस जिथून आपला फुगीर भाग म्हणजे अर्ध्यापर्यंत फुगीर भागाच्या थोडस वर आलं की बस झालं इथपर्यंतच. याच्या वर पूर्ण येऊ द्यायचं नसतं. म्हणून दाताची उंची शक्यतो कमीच घ्यायची आहे. तर हे झाले दोन्ही समोरचे भाग. म्हणजे चार आणि चार 8 दाताला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आता आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे. तर ह्या खाली असं प्रेस करायची याला. म्हणजे आता आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे त्यासाठी. आता क्रॉस पट्टी लावायचा भाग आपल्या साईडने करायचा. तुम्हाला क्लासचे व्हिडिओ पाठवलेले आहेत. ऑफलाईन क्लासचे व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्यामध्ये बघा वन टक्स ब्लाऊज कसं शिवायचं ते सांगितलेलं आहे. त्यानुसारच तुम्हाला तिथं 4 टक्स असं करायचंय. 1 टक्सच्या डाचाची उंची किती घेतली आहे? बिना क्रॉस पट्टीचा 1 टक्स आहे. तर तिथे तुम्हाला थोडस उंचीमध्ये वाढवावं लागेल कारण तुम्हाला 4 टक्स करायचं असतं. त्यामुळे बघा तो तो व्हिडिओ बघा मग सांगेन. तो व्हिडिओ बघितल्याशिवाय नाही समजणार. आता आपण क्रॉस पट्ट्या लावूया. या क्रॉस पट्ट्या आहेत. दुसऱ्या कलरची क्रॉस पट्टी घेतली असेल तर ती खालच्या साईडने लावायची. लक्ष द्या आता सर्वांनी. आता हे 3.5 इंचाचं अंतर आहे. हे वाला 3.5 इंचाचं अंतर. मग ते कुठं घ्यायचं आपल्याला? या टोकापाशी. ही कोणती बाजू आहे क्रॉस पट्टीची? सरळ. मग हे एक उचलायचा भाग क्रॉस पट्टीचा. हे सरळ आहे तर याला आपल्याला उलट करायचं, वरच्या साईडने उलटी बाजू. आणि हे बरोबर आपल्याला इथे ठेवायचंय. क्रॉस पट्टी इथे समोरच्या भागावरती ठेवायची आहे. ह्याची वरच्या साईडने आता ही झाली उलटी बाजू आणि खालून गेली सरळ बाजू. 3.5 इंचाचं अंतर इकडे आहे आणि 2.5 इंचाचं हे बाहेरच्या साईडने आहे. 2.5 आणि हे आहे 3.5. आणि दुसऱ्या कपड्याची जर क्रॉस पट्टी घेतली असेल तर ती खालच्या साईडने लावायची. आता हे असं पण मला खालच्या साईडनेच लावावी लागते. आता दुसरी क्रॉस पट्टी घेऊया आणि ती आपल्याला इथं ठेवायची आहे. हिचं पण हे 3.5 इंचाचं अंतर आहे. आणि टोक जे आपण पाव इंच आणि 1.5 इंच आडवं घेतात ना, ते टोक आपल्याला बरोबर या हुकपट्टीच्या साईडने ठेवायचं असतं. वरच्या साईडने उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ बाजू. आता या दुसऱ्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या घ्यायच्या आणि या दोन्ही भाग वर करायचे आणि दोन्ही भागाच्या असं खालून ठेवायची इथे अशी. आणि ही सुद्धा आपल्याला इथं अशी खाली ठेवायचंय. हे टोक इथं आहे आणि ही खालची बाजू आहे. तर याच्यावरती हा असा समोरचा भाग ठेवूया आपण. आणि आता आपल्याला क्रॉस पट्टीला शिलाई द्यायचंय. आता तुमच्या लक्षात तर आलं असेल क्रॉस पट्टी ठेवायची कशी आहे. आता शिलाई द्यायचं आपल्याला पाव इंचावर. फिरवून घेतलं मी. आता इथे थोडस टोक येतं पुढे पाव इंच इथे. येऊ द्या. ते टोक बरोबर करायला जाऊ नका नाहीतर मग इकडे क्रॉस पट्टी विवडून बसेल. हे येऊ द्या पुढे. दोन्ही भाग असे ठेवायचे आणि शिलाई द्यायची आपल्याला पाव इंचावर. बरोबर अशी पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला लॉक करायचं. ते टोक बरोबर करायला गेलं तर क्रॉसपट्टी जास्त इकडे येते, बाहेरच्या बाजूने येते. आता ओढायचं नाही क्रॉस पट्टीला. तिन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याला आपण ओढायचं नाही कोणताच भाग. तिन्ही भाग बरोबर ठेवायचे एकमेकांवरती.
आता ही होती क्रॉस पट्टीची पहिली शिलाई. आता आपल्याला दुसरी शिलाई द्यायची तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शोल्डरला पकडायचं आणि असं गोल गोल गुंडाळायचं, आणि ही क्रॉस पट्टी खाली करायची अशी आपल्या साईडने, आणि हे गुंडाळायचं, कंटिन्यू गुंडाळायचं सेंटर पर्यंत. दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या सेंटर वरती येऊ जास्त असं गुंडाळायचं. ही एक क्रॉस पट्टी आहे आणि दुसरी एक क्रॉस पट्टी. मग दोन्ही क्रॉस पट्ट्या अशा एकमेकांवरती ठेवायच्या. समोरचा भाग कुठे गेला आता? आतमध्ये गेला ना, इथं आपण गुंडाळून ठेवला आतमध्ये. का बरं एवढा गुंडाळला? आता हे आपल्याला या साईडने शिलाई द्यायचं आहे. या शिलाईमध्ये हा समोरचा भाग अडकू नये म्हणून असं व्यवस्थित गुंडाळायचं, आणि एका म्हणजे दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या आतमध्ये ठेवायचं, आणि इथून पण पाव इंचावर शिलाई द्यायची आहे. लॉक करायचं सुरुवातीला आणि शिलाई देऊन घ्यायची. दुसऱ्या पण भागाला आपण सेम याच पद्धतीने गोल गोल गुंडाळूया असं. हे आता तुम्हाला वाटेल एवढं गुंडाळल्यानंतर निघेल कसं? निघतं, काहीच होत नाही याला. गुंडाळून घ्या व्यवस्थित. दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या आतमध्ये ठेवायचे, दुसरी क्रॉस पट्टी त्याच्यावरती ठेवायची आहे, आणि शिलाई देऊन घ्यायचंय. आता समोरचा भाग कुठं आहे? याच्या आतमध्ये पॉकेट तयार झाल्यासारखं होतं. मग आता आपण समोरचा भाग काढूया. ज्या साईडने आपण 3.5 इंचाचं अंतर घेतलं होतं त्या साईडने आपल्याला बाहेर काढायचं आहे. असं ओढायचं, सरळ सरळ निघतो हा भाग. हे असं. आणि क्रॉस पट्टीला एक वेळेस असं हाताने थोडस फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होते. आता दुसरा पण समोरचा भाग बाहेर काढून घेऊया आपण. हे असं. आता पुढे हे थोडस क्रॉस दिसत असेल आता तुम्हाला, इथे सरळ आहे नाही, खाली खाली जात जात क्रॉस दिसतोय. तर हे क्रॉस नाही ठेवायचं, आपल्याला कट करावं लागतं थोडस. स्केल घ्यायची, स्केल बरोबर आपल्याला या मुंड्याच्या आकाराबरोबर ठेवायची आहे. इथंच का ठेवायची? कारण इथे डाचेला आपण शिलाई दिली, आपण वरच्या साईडने फक्त अर्धा इंच वाढवलं होतं इथे शिलाईसाठी. त्यामुळे अशी आपल्याला स्केल ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचंय ही अशी. आणि जे जास्त आहे ते आपल्याला कट करून टाकायचं असतं. कट करून घ्यायचं हे. हे असंच ठेवलं तर फिटिंग मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे कट करून टाकायचं क्रॉस असलेलं. आता या हुकपट्टीच्या साईडने सुद्धा बघायचं थोडंफार क्रॉस वगैरे आहे का, कमी जास्त झालाय का कपडा. रेष ओढायची आणि कट करून घ्यायचं. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही भागाला आपण कट करून घेऊया. स्केल घ्यायची, बरोबर वरच्या मुंड्या बरोबर ठेवायची, मार्किंग करून घ्यायचं आणि कट करायचं या रेषे बरोबर. दुसऱ्याही बाजूने तर झाले. दोन्ही भाग बरोबर असे लेवल झालेले आहेत, बाहेरच्या पण साईडने आतल्या पण साईडने. असं सरळ सरळ येऊ द्यायचं आहे. क्रॉस पट्ट्या बघा दोन्हीच्याही बरोबर अशा शिलाया आलेल्या आहेत. आणि आकार कसा दिसतोय बघा क्रॉस पट्टीचा.
आता मी तुम्हाला गळ्याची एक पट्टी ठेवायला लावली होती. आता हुकपट्टी आणि हुकाच्या खराची पट्टी लावायची आहे. तर गळ्याची पट्टी आहे ही. एक पट्टी घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची, दुसरी पट्टी घ्यायची आपल्याला 2 इंचाची. तर याच्यामध्ये आपली 3 इंचाची पट्टी निघते. आणि जर गळा 2.5 इंचाचा असेल तर इथं 2 आणि 3ची पट्टी, या दोन्ही पट्ट्या एकाच याच्यामध्ये निघतात. गळ्याच्या भागामध्ये 3 इंचाचीच निघते. बाकी आता इथं कमी पडते मला थोडस. हे कमी पडते तर मी पट्टी दुसऱ्या दुसऱ्या कपड्यावरती कट करून घेते. आता कोणती पट्टी कोणत्या साईडला लावायचं आहे ते पण बघणारच आहोत आपण. कोणती आहे ही पट्टी? किती इंचाची? 3 इंचाची. आता 2 इंचाची घेऊया आपण आता. आता हे दोन्ही पट्ट्या आपल्या तयार आहेत. आता किती घ्यायच्या उंचीला? तसं काय नाही, उंचीला जास्त पण झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आपला जो हा भाग आहे हुक पट्टीचा, त्याच्यापेक्षा मोठ्या पट्ट्या पाहिजेत, थोड्याशा मोठ्या. तर आता या पट्टीला आपण एका साइडने 1/2 इंच फोल्ड करूया, उलट्या साइडने 1/2 इंच फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची. या पण पट्टीला 1/2 इंच फोल्ड करते आणि शिलाई देऊन घेते. तर एक पट्टी आहे आपली 3 इंचाची, दुसरी पट्टी आहे 2 इंचाची. अशा दोन पट्ट्या आपल्या तयार आहेत. आता लावायच्या कशा? आता मी सांगते लावायच्या कशा. 3 इंचाची कोणत्या साईडने लावायची, 2 इंचाची कोणत्या साईडने लावायची. बटन लावायचे असेल तरी पट्ट्या अशाच घ्यायच्या आहेत, 3 आणि 2चीच घ्यायची आहे पट्टी. तुम्ही बटन लावा, हुक लावा, याच पद्धतीने पट्ट्या लावायच्या जसं मी आता लावणार आहे त्याच पद्धतीने. आता पट्टी लावता वेळेस आपण ज्या साईडने बसतो त्या साईडचा विचार करायचा आहे. मग अंगात घातल्यानंतर बरोबर येतं आपल्या रेग्युलर प्रमाणे. आता बटन लावायची पट्टी सुद्धा आपल्याला तशीच लावायची असते. आता मी सांगणार आहे त्याच पद्धतीने लावून घ्या सर्वांनी पट्ट्या. ज्या साईडने आपण बसलेलो आहोत त्या साईडने ह्या क्रॉस पट्ट्या आहेत. ओके. तर त्याच साईडने असंच ठेवायचं. आणि आपण ज्या साईडने बसतो त्या साईडचा विचार करायचा आहे. आपल्या साईडने आपला डावा हात येतो, कुठे येतो? बाहेरच्या बाजूने येतो. डावा हात हा वाला. मग या डाव्या साईडला आपल्याला 3 इंचाची पट्टी लावायची आहे, म्हणजे मोठी पट्टी ही 3 इंचाची. आता ही लावते वेळेस पट्टीची वरच्या साईडने सरळ बाजू कोणती आहे? सरळ. ही सरळ बाजू आहे. तर सरळ साईडनेच ठेवायची पट्टी आणि त्याच्यावरती हा समोरचा भाग असा ठेवायचा. वरच्या पण साईडने एक्स्ट्रा शिल्लक राहू द्यायचं आणि खालच्या साईडने पण शिल्लक राहू द्यायचं. 1/2 इंच घ्यायचं वरच्या आणि खालच्या साईडने. क्रॉस पट्टीला शिलाई 1/2 इंच द्यायचं आहे. हे या साईडने बसली पट्टी 3 इंचाची. पट्टीची वरच्या साईडने सरळ बाजू आहे आणि याच्यावरती हा समोरचा भाग बसला म्हणजे आपण ठेवला. आता आपल्याला या उजव्या हाताच्या साईडने, म्हणजे मशीनचा जो आपला भाग असतो त्या साईडने आपला उजवा हात येतो, त्या साईडला आपल्याला हे 2 इंचाची पट्टी लावायची आहे. तर या पट्टीची लावते वेळेस वरच्या साईडने उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ बाजू अशी ठेवायची आहे पट्टी आपल्याला. तुम्ही बटन लावा किंवा हुक लावा याच पद्धतीने ठेवायची आहे. आणि काही ठिकाणी पट्ट्या बदल असतात, या साईडची त्या साईडला, त्या साईडची या साईडला, म्हणजे उलट्या पट्ट्या असतात. तर ठेवते वेळेस असंच ठेवा तुम्ही. ह्या साईडची पट्टी या साईडला ठेवते वेळेस खालीच ठेवा आणि ही 2 इंचाची पट्टी इकडे ठेवते वेळेस वरूनच ठेवा. आता या दोन्ही पट्ट्यांना आपल्याला शिलाई द्यायची आहे. एकेका पट्टीला आपण शिलाई देऊन घेवा.
आता तुमच्या एरियामध्ये कसं चालतं त्यानुसार करून घेऊ शकता. फक्त पट्ट्या ठेवायची पद्धत हीच आहे. म्हणजे तुम्ही जरी त्या साईडला जरी ही पट्टी ठेवला तर ही वरूनच ठेवावी लागेल. आणि दुसरी जर पट्टी घेतलात तुम्ही ठेवायला या साईडला तर पट्टी खालूनच ठेवावी लागेल. आता इथं खालच्या साईडने ही पट्टी अर्धा इंच दुमडायची आहे ही अशी. आणि बरोबर आपल्याला इथं ठेवायची आहे क्रॉस पट्टी बरोबर. खाली पण जाऊ द्यायची नाही आणि वरी पण येऊ द्यायची नाही. आणि आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे 1/2 इंचावर. 1/2 इंच लॉक करायचं सुरुवातीला आणि शिलाई देऊन घ्यायचं. एक मिनिट हा. शिलाई दिली की या पट्टीला आपण आता दाब शिलाई देऊन घेऊया. पाठीमागच्या भागाला जशी दाब शिलाई दिली तसंच या पट्टीला शिलाई द्यायची. सरळ करायची आणि पट्टीवरून दाब शिलाई देऊन घ्यायची. आता ही पट्टी आहे ना जिथून लावलेली आहे तिथून ही पट्टी आपण खालच्या साईडने दुमडून घेऊया. ही अशी खूप पट्टी आहे ही. आणि बटनाचे ब्लाऊज असेल तर याच पट्टीला काज केले जातात. काज, बटनाची घरं. आणि कडीने एक शिलाई देऊन घ्यायची. आता परत एक आणखी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही जी शिलाई दिलेली आहे ना तिच्या पुढे आणखी एक शिलाई द्यायचं आहे 1/4 इंचावरती. शिलाई पासून पुढे 1/4 इंच 0.75. आणखी एक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्रा पट्टी आपण कट करून टाकू. ही अशी पट्टी आपण लावून घेतलेली आहे. छान फिनिशिंग मध्ये लावून घ्यायची. तिला चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत. तर एक पट्टी लावली. आता आपण दुसऱ्या साईडची पट्टी लावून घेऊ म्हणजे 3 इंचाची. तर तो भाग घेते इकडे. आता इथं हुक पट्टी लावताना छोटी आता जशी सांगितली त्यानुसार लावून घ्या. आणि पट्टी लावल्यानंतर खालच्या साईडने इथं हा एवढा कपडा शिल्लक पाहिजे. हा असं शिलाई दिल्यानंतर 2 शिलाई दिल्यात कारण आपल्याला हुक वगैरे लावायचे असतात त्यामुळे आपल्याला गाठी द्यायचे असतात. म्हणून हे असं एवढं शिल्लक पाहिजे. आता जशी लावून घेतली तशीच लावायची आहे. आता आपण इथून ह्या पट्टीला शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचावर. टिपा सरळ द्यायच्या आहेत. ही एक शिलाई दिली. हा भाग आता उलटा साईडने करू आणि सरळ करू म्हणजे असं पाट्यावरती आडवा ठेवूया. आणि पट्टी आपल्या साईडने घ्यायची आहे अशी सरळ करायची आहे. थोडस हाताने प्रेस करायचं आणि पट्टीला आपण इथून सेंटरहून दुमडूया. जिथून आपण पट्टी लावलेली आहे तिथपर्यंत दुमडायचं आहे. हे पास दुमडायचं आणि बरोबर ठेवायचं इथं. हाताने एक वेळेस असं प्रेस करून घ्यायचं आणि क्रॉस पट्टी बरोबर एक आडवी शिलाई देऊन घ्यायची आहे इथे. परत एकदा सांगते. पट्टी आपली आपण हा भाग उलटा साईडने केला. पट्टीला आपल्या साईडने ओढायचं आहे असं. आणि पट्टीला आपण या पट्टी बरोबर दुमडून घेऊया जिथून पट्टी लावलेली आहे
तिथपर्यंत अशी दुमडायची आहे, म्हणजे या पट्टीचं सेंटर ऑटोमॅटिक निघतं. आणि क्रॉस पट्टी बरोबर आडवी शिलाई देऊन घ्यायचं. आडवी शिलाई देते वेळेस लॉक करायचं सुरुवातीला एक, आणि शेवटी एक लॉक करून जायचं. एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकूत. आणि ही पट्टी आता आपल्याला पलटी करायची आहे. एक बोट आतमध्ये घालायचं, हे बोट आतमध्ये घालायचं इथं, दुसरं वरून लावायचं आणि असं पलटी करायचं. आणि पट्टी सरळ करायची आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडस हाताने प्रेस करून घ्यायचं. आणि ज्यांना बटन लावायचे आहेत, बटन, त्यांनी कडेने शिलाई देऊन घ्या इथून. आणि ज्यांना हुक लावायचे आहेत त्यांनी सेंटर होऊन शिलाई देऊन घ्या ही अशी. हुकाची घरं तयार करायची असतात आपल्याला इथं, त्यामुळे सेंटरवरून शिलाई द्यायची आहे. आणि ज्यांना बटन लावायचे आहेत त्यांनी कडेने शिलाई देऊन घ्या. आता मी इथून एक सेंटरहून शिलाई देऊन घेते, म्हणजे हुकाची घरं कशी तयार करतात ते दाखवायचं आहे मला. अशी शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकायची. तर दोन्ही साईडच्या पट्ट्या या पद्धतीने लावलेल्या आहेत. हे पाहिजे थोडस असं मी ठेवलेलं आहे. इथे आपल्याला हुकाची घरं तयार करायची आहेत. समजल्या का पट्ट्या कशा लावायच्या आहेत? आता पट्ट्या लावल्यात आपण, इथं वर खाली झाल्यात पट्ट्या. कशा झाल्या वर खाली? आता काय करायचं? गळा बघा कसा येतोय, आहे का बरोबर गळा? तर आता मला इथं मापाचं ब्लाऊज लागेल, मी मापाचं ब्लाऊज घेते. कारण आता इथं आपल्याला गळा बरोबर करण्यासाठी मापाचं ब्लाऊज लागतच. बघते आता मी कुठं आहे, एक मिनिट. इथं आपल्याला मापाचं ब्लाऊज पाहिजे. हा, त्याचा मी व्हिडिओ देईन मी. गळा बरोबर करायचा, आपला गळा बरोबर नाही. कस करायचा ते बघू आपण. आता एक भाग घेतलेला आहे, हा कोणता आहे? आय पट्टीचा भाग आहे, म्हणजे हुकाच्या घराचा भाग आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला इथे शोल्डर वरती पाऊण इंचावरती पॉईंट द्यायचा, 0.75 या ठिकाणी सर्वांना द्यायचंय. बऱ्याच जणांचे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. पाऊण इंच हे. आता हे जे वरच्या साईडचं आहे हे आपल्या मापातलं नाही, हे वालं. इथं पॉइंट द्यायचा आणि इथून खालच्या साईडनं आपल्याला गळा उंची चेक करायची आहे. ही पट्टी कोणती आहे?
हुकाच्या घराची पट्टी. मग मापाच्या ब्लाऊजची पण तीच पट्टी घ्यायची. दोन्ही पट्ट्या आपल्याला एकाच साईडच्या घ्यायच्या आहेत. आणि जिथे आपण पॉइंट दिलेला आहे ना इथे, हा, आणि हे शोल्डर, मापाच्या ब्लाऊजचे हे शोल्डर, दोन्ही एकमेकांवरती ठेवायचे आहेत या ठिकाणी. हे असं, हे वरचं जे आहे हे पाऊण इंच, हे मापातलं नाही आपल्या. ओके, हे मापात पकडायचं नाही वरचं. इथून खालच्या साईडने आपल्याला गळा असा बरोबर ठेवायचा आहे. हे असं आपल्याला खालच्या साईडने इथं गळा रुंद पाहिजे या ठिकाणी. तर इथं तुम्हाला एवढं जास्त दिसत असेल. आता हे जे जास्त आहे ते आपल्याला कट करावं लागतं, कारण गळा आपल्याला इथं रुंद पाहिजे. जास्तचा वगैरे भाग असतो त्यामुळे फुगीर येतो भाग इथं गळापाशी, त्यामुळे इथं थोडासा गळा रुंद पाहिजे. आणि आपण जर आहे तेवढाच गळा घेतला आणि गोट लावला लगेच, तर तो तिथं गळा व्यवस्थित येणार नाही. काय होईल, लहान होईल आणि ओढेल गळा कुठं, काखेमध्ये ओढतो. त्यामुळे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचंय आणि कट कट करायचंय. हे पट्टी लहान मोठी झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथं पट्टीमध्ये सुद्धा थोडासा फरक पडतोय. आता ब्लाऊज कोणी कोणी शिवलेले असतं ते आपल्याला माहिती असतं का, दुसरं कोणी नसतं, त्यामुळे गळा लहान मोठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गळा व्यवस्थित आला पाहिजे. पट्टी लहान मोठी होऊ द्या पण गळा व्यवस्थित पाहिजे. आणि इथून आपण कट करून घेऊया. कट करते वेळेस कात्रीच्या शेंडानी कट करायचं नाही, या सेंटर पासून कट करायचं आहे. आता मी कात्रीच्या सेंटर पासून कट करते. का बरं सेंटर पासून कट करायचं कात्रीच्या, जेवढा आपण दाब पाडू तेवढंच कट होत. आणि आपण जर शेंड्यापासून कट करायला गेलो कात्रीच्या, तर थोडस एक्स्ट्रा वगैरे कट होण्याची शक्यता असते दुसरीकडेच कुठेतरी. हो, सगळ्यालाच कंटिन्यू तुम्हाला हे करायचं आहे. यामुळे गळा बघा तुमचा कसा गोल येतो. बऱ्याच जणांचा गळा लहान होतो, पानाच्या आकाराचा दिसतो, गोल होत नाही. बरोबर आहे. आता हे जर केलं आपण तर गळा एकदम गोल येतो आपला. आता एका साईडचा झाला एवढा भाग आपण कट केला. आता दुसऱ्या साईडचा पण आपल्याला गळा चेक करायचा आहे. दुसऱ्या साईडचा भाग घेऊया. दोन्ही भाग असे एकमेकांवरती ठेवायचे. मग आता ही पट्टी बरोबर आहे आपली आणि ही दुसरी पट्टी मोठी होते. मग दोन्ही पट्ट्या एकमेकांवरती ठेवायच्या आहेत. आणि खालची जिथे पट्टी बरोबर आहे त्या पट्टी बरोबर आपल्याला वरच्या पट्टीवरती मार्क करून घ्यायचंय असं. आणि वर शोल्डर जोडण्यासाठी पाऊण इंचावरती. तर मी शोल्डर पाऊण इंचावरती जोडते, त्यामुळे शोल्डर उतरत नाहीत, खांद्यावरती व्यवस्थित पॅक बसतात. म्हणून आपल्याला दोन्ही साईडने इथं पॉइंट द्यायचे आहेत. आणि इथून खालच्या साईडने गळा चेक करायचा आहे. आता हा भाग कोणता आहे, तोच भाग घ्यायचा मापाच्या ब्लाऊजचा. म्हणजे आता ही पट्टी कोणती आहे, खूप पट्टी आहे. मापाच्या ब्लाऊजची पण तीच पट्टी घेऊया. आणि बरोबर इथं पॉइंट कशी ठेवूया, ज्या ठिकाणी आपण पॉइंट दिलेला आहे त्या ठिकाणी शोल्डर ठेवूया. आणि इथून खालच्या साईडने असा गळा आपल्याला बघायचा आहे. अंदाजानुसार गळा कसा कट करायचा आहे, म्हणजे मापाचं ब्लाऊज नसतं, कोणाकोणाचा गळा व्यवस्थित नसतो, तर त्यानुसार पण आपल्याला गळा कसा कट करायचा आहे ते मी पुढे सांगणारच आहे. मी सध्या मापाचे ब्लाऊज आहेत सर्वांकडे. व्यवस्थित ठेवा आणि जास्त असलेलं कट करा. हे कट केलं तरच आपला गळा व्यवस्थित येतो. तर तुम्हाला वाटेल हे एवढं कट करावं लागतं का, हो, कधी कधी अर्धा इंच, कधी कधी पाऊण इंच, हे अशा पद्धतीने कट करण्यामध्ये जातं.
कारण गळे आपले खालच्या साईडने पसर असतात. आपण वर आणि 2.25 घेतलं, 2.5 घेतलं म्हणजे खाली पण तेवढाच आला, असं काही होतं का कधी? तसं जर घेतलं तर गळा येईल, बसेल का व्यवस्थित? ब्लाऊज ओढतं ग काखेमध्ये. शोल्डर नाही कट करायचं जास्त प्रमाणात, आणि असं गळा कट करून घ्यायचा. आता हे कट केल्यामुळे ब्लाऊज मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, दोन्ही पण भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि ह्या पट्ट्या बरोबर आल्यात का नाही ते चेक करायचं. थोडस किंचित एक पट्टी मोठी आहे, तर तिला पण मी असं थोडस नॉर्मल कट करून घेते. असं. आता बघा गळा आधीचा चांगला होता का आत्ताचा गळा चांगला आला? म्हणजे तुम्हाला आता समजलंच असेल. काही जणांना काही प्रॉब्लेम असेल गळ्याचा, लहान होतोय, पानाच्या आकाराचा होतोय, कशामुळे होत असेल हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तुमचा ब्लाऊज कोणता आहे सुद्धा त्याला तुम्हाला हीच ट्रिक यूज करायची आहे, म्हणजे तुमचा गळा एकदम गोल आणि सुंदर दिसेल. ओके. मग आता आपण गळ्याला गोट लावूया. गोट लावण्यासाठी आपल्याला पट्टी पाहिजे, क्रॉस कपड्याची पट्टी पाहिजे 1.25 इंचाची, 1.25. मग गळा लहान झालेला आहे उर्मिला ताई, लहान झाल्यामुळे गळा ओढतो. आता हा ब्लाऊज शिवून बघा, तुमचा गळा व्यवस्थित बसेल, ओढणार नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता तुमचा पहिल्याचा गळा मापाला घ्यायचा नाही तुम्हाला इथे, अंदाजानुसार कट करून घ्या तुम्ही. आता इथे 1.25 इंचाची पट्टी पाहिजे मला गळ्याला गोट लावण्यासाठी, समोरून गळ्याला गोट लावायचा आहे. 1.25, 1.25, आणि या पट्ट्या मी कट करून घेते. ह्या अशा पट्ट्या पाहिजेत आपल्याला. आता या पट्टीला आपण एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया असं. इथे आपल्या पट्ट्या तयार आहेत. क्रॉस कपड्याच्याच पट्ट्या घ्यायच्या आहेत. पाठीमागून जरी पट्टी लावली असेल तर समोरून आपल्याला गोटच लावायचा आहे, छान दिसतो. आता एक भाग घेतलेला मी. आता ही पट्टी घेऊया. पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू आहे आणि वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे, तर ठेवूया इथं बरोबर. आणि 1/2 इंचावर शिलाई द्यायचंय, टंचनचा एक पाय बरोबर पकडून आपल्याला शिलाई द्यायची आहे. सावकाश शिलाई देऊन घ्यायची, गडबड करायची नाही शिलाई देते वेळेस. आणि पट्टीला ओढून शिलाई द्यायचंय, अगोदर थोडस लॉक करून घ्यायचं इथं, आणि पट्टीला असं नॉर्मल ओढायचं, शिलाई द्यायचं. पट्टीला ओढून शिलाई दिल्यामुळे आपला गोट पलटी पडत नाही. थोडस नॉर्मल ओढायचं आणि टेकवायचं इथं, आणि इथं पकडायचं व्यवस्थित गच्च, आणि शिलाई द्यायची.
परत थोडस ओढून पकडायचं आणि शिलाई द्यायची. आता इथं एक्स्ट्रा पट्टी आहे ती अर्धा इंच शिल्लक ठेवायची आणि बाकीची कट करून घ्यायची. आणि ह्या पट्टी बरोबर लावत आहोत ती पट्टी अर्धा इंच दुमडायची आणि शिलाई देऊन घ्यायची. लॉक करायचं. दुसऱ्या पण साईडला पट्टी लावून घेऊया आपण. पट्टीची वरच्या साईडने उलटी बाजू आहे, अर्धा इंच दुमडून घेऊया आणि बरोबर इथं ठेवू आणि शिलाई देऊया. सुरुवातीला लॉक करायचंय आणि शिलाई द्यायचं. ओढत शिलाई द्यायचं आहे आपल्याला. नॉर्मल ओढायचं, इथे ठेवायचं आणि शिलाई द्यायची. आणि आता आपल्याला कट द्यायचे, छोटे छोटे कट द्यायचं. छोटे छोटे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत कट द्यायचे. शिलाई पर्यंत कट द्यायचे नाहीत, नाहीतर शिलाई कट होऊन जाईल. असे कट द्या छोटे छोटे, जागोजागी एक 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 इंचाच्या अंतराने. आता आपल्याला गोट तयार करायचा आहे. गोट तयार करते वेळेस शिलाईचा हा पाव इंचचा कपडा पट्टीच्या साईडने घ्यायचा. पट्टीच्या साईडने घेतला की मग पट्टी आपल्याला या शिलाईच्या कपड्यावरती अशी ही कराय दुमडायची आहे, ही अशी. आणि वरच्या साईडने आपला गोट जाड आणि छान असा गोल येतो. परत एकदा बघा, पट्टी आपली अशी आहे. आपण ओढून शिलाई दिलेली आहे पट्टीला आणि पट्टी हा जो शिलाईचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने घ्यायचा. आला वर, खाली नाहीये पट्टीचा कपडा, पट्टीच्या साईडने आहे आणि पट्टी त्याच्यावरती अशी आपल्याला दुमडायची आहे. ऑटोमॅटिक वरच्या साईडने गोट तयार होतो, हे पहा. आणि आता गोटला आपण या खात्यातून शिलाई देऊन घेऊया. दिसतंय व्यवस्थित? हा, या खात्यातून शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून मी बरोबर खात्यातून शिलाई देऊन घेते. शिलाईचा कपडा पाव इंचचा या गोट खाली गेलाच पाहिजे, तरच आपला गोट जाड येणार, नाहीतर मग चपटा गोट येतो. पहा, हे खाली गेलं नसल्यास शिलाईचा कपडा. खालच्या माझ्या या अंगठ्याच्या बोटाने मी हा शिलाईचा कपडा इकडे पट्टीच्या साईडने ढकलत आहे. आता सध्या आपण फक्त समोरच्या गळ्याला गोट लावण्याची पद्धत बघत आहोत आणि दुसऱ्या वेळेस आपण पूर्ण गोल गळ्याला गोट कसा लावायचा आहे ते दुसऱ्या पद्धतीने पाहणार आहोत. आता लगेच दुसरा पण गोट तयार करून घेऊ. पाव इंचाचा कपडा पट्टीच्या साईडने घ्यायचा, त्याच्यावरती असं आपल्याला दुमडून घ्यायचंय आणि शिलाई देऊन घ्यायची आहे खाचेतून. लॉक करायचं. गोट बघा कसा बसलाय, पट्टी वगैरे काहीच पडणार नाही किंवा चढणार नाही. खालच्या साईडने बघा, आपण पट्टी 1.25 इंचाची घेतली त्यामुळे गोट आपला पलटी पडणार नाही आणि ओढून शिलाई दिलेली आहे आपण पट्टीला, त्यामुळे अगदी व्यवस्थित आपला गोट तयार होतो. दुसऱ्या साईडचा बघा,
आता गळा दाखवते, पूर्ण गोल गळा. हा असा आपला गळा तयार होतो, छान असा. दोन्ही पट्ट्या बरोबर झाल्या पाहिजेत. आपल्या मनावर आहे, गोट जाड लावायचा आहे, नाजूक लावायचा आहे. आपल्याला जसं आवडेल तसं आपण गोट लावून घेऊ शकतो. आता आपल्याला हुकाची घरं तयार करायची आहेत. 5 हुकाची घरं असतात. सेंटरवरून दुमडायचं आणि इथे प्रेस करायचं, इथे एक खाच येत पडते, इथे एक पॉइंट द्यायचा, खालून या सेंटर पर्यंत दुमडायचं, प्रेस करायचं, इथं खाच पडते त्या ठिकाणी एक आपल्याला असं पॉइंट द्यायचा आहे, आणि इथं खाली एक, 1 2 3 झाले. आता 4 आणि 5 वरून खालीपर्यंत आपल्याला असं दुमडायचं एक वेळेस, आणि इथे एक पॉइंट द्यायचा आहे आणि वर एक. अशी आपल्याला हुकाची घर तयार करायची आहेत. सुरुवातीला क्रॉस शिलाई द्यायची अशी, परत एकदा अशी क्रॉस, त्रिकोण, परत आणखी खाली असं सरळ एक रेष, परत आणखी इकडे क्रॉस. इथं जास्त अंतर नाही सोडायचं दोन्हीच्या आतमध्ये. या पद्धतीने 5 हुकाची घरं तयार करायची आहेत. चला शिलाई देऊया. सुरुवातीला लॉक करायचं, स्टॉप करायचे, तर सुई आतमध्येच ठेवायची, आणि मग पंच्याण्णव उचलायचं आणि फिरवून द्यायचं, आणि क्रॉस मध्ये शिलाई द्यायचं. सावकाश शिलाई द्या, स्टॉप करा, आणि मग आता सरळ करायचं. सरळ शिलाई देऊन घ्यायची. एक वेळेस वरच्या साईडने जाणार हा भाग, एक वेळेस खालच्या साईडने येणार, एक वेळेस असं सरळ इथं राहणार. आणि आता शेवटी लॉक करून घ्यायचं. तर या पद्धतीने आपल्याला हुकाची घरं तयार करायची आहेत. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही समोरचे भाग तयार झालेले आहेत. काल पाठीमागचा झालता थोडा, आज आपण तो पण केला, आणि हे पण झालेले आहेत. आता आपल्या बाह्या लावायच्या आहेत, हे शोल्डर वगैरे जोडायचं आहे, आणि ब्लाउजची फिटिंग वगैरे हे सर्व आपण आता उद्याच्याला बघूया. तुम्ही सुद्धा, तुमच्यासाठी होमवर्क आहे आता, गळ्याला पट्टी लावणे आणि समोरचे दोन्ही भाग इथपर्यंत तयार करणे. ओके, उद्या राहिलेलं आपण बाकीचं बघूया. ठीक आहे, चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.